थेट आता जाणार आहोत पुण्यामध्ये. तिकडे भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता आहे. मिकी घई आपल्याला ताजे अपडेट्स देत आहेत. मिकी, मगाशी देखील आपण बोललेलो होतो, तू कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला होतास. आत्ताची काय ताजी स्थिती तिकडची मिकी? जर आपण बघितलं तर भाजपचे कार्यकर्ते हे काँग्रेस भवनच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्यांची मागणी आहे की राहुल गांधी आणि सोनिया गांधींना अटक करा, असे पोस्टर देखील त्यांच्यामध्ये आहे आणि पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत. पोलीस आपण बघतोय अशा पद्धतीने पोलीस तुम्हाला अडवतायत. काय मागणी काय? आम्ही आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा हा जो काँग्रेस फेक निगेटिव्ह तयार करते की हेलर हे प्रकरण भारतीय जनता पार्टीने निगेटिव्ह घडी केलेलं आहे, या संदर्भात युवा मोर्चा आंदोलन करते. सोनिया गांधी आणि राहुल गांधीवर जे ईडीने आरोप केलेत त्यांच्यावर जो गुन्हा दाखल करायला सांगितलाय त्या संदर्भात काँग्रेस म्हणते की भाजपचे षडयंत्र आहे. हे भाजपचे षडयंत्र नसून हा त्यांच्या आपण बघतोय काँग्रेसचे देखील कार्यकर्ते एकवटले, त्यांच्या हातामध्ये बांबू आहेत, काटा आहेत. तुम्ही जर तिकडे आतमध्ये यायचा प्रयत्न केला त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. तुम्हीच बघताय की ती हिंसक आणि इलिगल कामं करणारी काँग्रेसची लोक आहेत. आम्ही अतिशय शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय. हे चोर आहेत, हे चोर आहेत. 2000 कोटीचा घोटाळा केलेला काँग्रेस, 2000 कोटीचा घोटाळा. आम्ही काँग्रेस भवन मध्ये जाणार आहोत. पण आता पोलिसांनी तुम्हाला रोखून धरलंय, कसं जाणार पुढे? पोलिसांनी इथंही बंदोबस्त कडे कोठे, कसं जाणार? प्रयत्न करतो आम्ही, जाणार आम्ही पुढे जाणार. रोखून धरतायत तिथं तुम्हाला प्रत्युत्तर देण्यासाठी. चोर है भाई, चोर है. काय मागणी काय आहे तुमची? आमची मागणी एवढीच आहे, काँग्रेस पक्षाने नॅशनल हेराल्ड प्रकरणी लोकांची दिशाभूल करणं थांबवावं. कोर्टमध्ये केस असताना पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताय. आपण बघतोय मुख्य चौक आहे पुण्यातील बालगंधर्व चौक. या चौकामध्ये भाजपचे हे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत. पलीकडच्या बाजूनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताय. आपण बघतोय हे सगळे लोक. ताई, तुम्ही ज्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करताय, सत्ताधारी पक्ष आहात तुम्ही, सत्ताधारी पक्ष असलो तरी सुद्धा सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी ज्या प्रकारे 2000 कोटीचा घोटाळा केलाय, 2013 सालचा हा प्रकरण आहे आणि आता नरेटिव्ह असं पसरवतात जसं काय बीजेपीने केलंय, यांना अटक झाली पाहिजे. आपण बघतोय मागणी हीच आहे की राहुल गांधी आणि सोनिया गांधींना अटक करावं. ज्या पद्धतीने त्यांनी लूट केली आहे त्यानुसार त्यांना अटक करावं. भाजपचे हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत, पोलिसांचं ऐकत नाहीयेत. पोलीस त्यांना सांगतायत की तुम्ही थांबा, असं करू नका. मात्र तरी देखील अशा पद्धतीने घुसायचा प्रयत्न करतायत. पोलीस त्यांना रोखतायत. वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांना थांबवायचं साहेब. सत्ताधारी पक्ष आंदोलन आम्ही आता तोच प्रयत्न जाण्याचा नक्की करणार. कुठं जायचंय, काय करायचंय तुम्हाला? काँग्रेस भवनासमोर निषेध नोंदवायचा आहे. काय निश्चित करायचंय? आज जो भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जो फेक निगेटिव्ह काँग्रेस तयार करते त्या विरोधामध्ये आज आमचा निषेध आहे. हेलड या प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधींना दोषी मानलं गेलं. या संदर्भात आज आमचं आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टीला जे दोषी मानलं जातं काँग्रेसकडनं की भाजप हे षडयंत्र असते, हे खोटं कसं आहे दाखवून द्यायचे. पुण्यातील अर्थात आपण बघतोय पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये भाजपचे हे सगळे पदाधिकारी इथं आक्रमक झालेले आहेत. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून त्यांना रोखून धरलेलं आहे. मात्र तरी देखील या ठिकाणी भाजपचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी जोरदार घोषणाबाजी देत आहेत आणि काँग्रेस भवनच्या समोर जाऊन आम्हाला आंदोलन करायचंय. जोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ देत नाही तोपर्यंत आम्ही अशाच पद्धतीने आंदोलन करू, घोषणा देऊ, अशी त्यांची या ठिकाणी भूमिका आहे. आणि आपण बघतोय भाजपचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी घुसायचा प्रयत्न करतायत. आतमध्ये पोलीस ऍक्शन मध्ये दिसत आहेत, त्यांना रोखण्याचा पूर्ण प्रयत्न या ठिकाणी होतोय. आणि पलीकडे रस्त्याच्या पलीकडच्या बाजूने त्यांनी उड्या मारलेल्या आहेत आणि पलीकडे जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आपण सुद्धा पलीकडे जाऊन जिथून काँग्रेस अर्थात काँग्रेसचे कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी एकवटलेले आहेत. हातामध्ये बांबू दगड घेऊन तयार आहेत. कारण याच्या अगोदर देखील अशा पद्धतीने आंदोलनं झाली आहेत ज्यामध्ये काँग्रेस भवनची तोडफोड देखील झाली होती. त्यामुळं आता काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आक्रमक दिसत आहेत. सत्ताधारी पक्ष आहे भाजप, मात्र जोरदार तीव्र आंदोलन
आपण बघतोय पोलीस आणि भाजपचे हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी जे आंदोलन करते या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांच्यामध्ये अर्थात या ठिकाणी धक्काबुक्की काही प्रमाणात सुरू आहे. ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतात मात्र पोलीस त्यांना मागे ढकलतायत आणि अशा पद्धतीने पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. काँग्रेस भवन पर्यंत जायचंय. मागणी हीच आहे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी ज्यांनी लूट केलेली आहे त्यांना अटक करा. जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने भाजपकडून निषेध केला जाईल काँग्रेसचा. आणि त्यामुळं जी काँग्रेस भवन आहे, एक मोठी वास्तू आहे काँग्रेसची, या ठिकाणी त्या काँग्रेस भवनच्या समोर जाऊन त्यांना आंदोलन करायचंय, निषेध व्यक्त करायचा आहे. अर्थात काँग्रेसकडून देखील याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आहे मात्र आपण बघतोय हे ऐकायला तयार नाहीत. काँग्रेस सगळे भाजपचे पदाधिकारी, पोलीस त्यांना ढकलून रोखण्याचा प्रयत्न करतायत, अडवतायत, रस्सी बांधण्यात आलेली आहे. मात्र या ठिकाणी भाजपचे हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते थांबायला तयार नाहीत. यात महिला देखील आहेत. आपण पुन्हा एकदा काही महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करू कारण ज्या पद्धतीने हे सगळेजण आक्रमक झालेत. हातात पोस्टर्स आहेत, राहुल गांधीचे फाडून टाकण्यात आलेले आहेत. राहुल गांधी चोर आहे अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि अशा पद्धतीने आपण बघतोय भाजपचे हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत की आम्हाला काँग्रेस भवनच्या समोर जाऊन निषेध करायचा आहे. खरं काही पदाधिकारी आहेत सर, राहुल गांधी चोर आहे पुढे नाही थांबणार आहे काय पुढे जाण्याचा प्रयत्न. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून लाठ्या दगड तयार आहेत. आम्ही पण तयार आहे त्यांच्यासाठी, आम्ही पूर्ण तयार आहे. करायचं काय आम्ही जसं तसं उत्तर देऊ. आम्ही त्यासाठी आलोय आणि आम्ही त्यांच्या ऑफिसवर चाललोय. ते आमच्याकडे नाही आले. तयार आहेत पूर्ण. आम्ही पूर्ण तयार आहे. बघतोय हे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते ऐकायला सुद्धा तयार नाहीत पोलिसांचं आणि पूर्ण तयारी या ठिकाणी पोलिसांनी केली होती मात्र हे ऐकायला तयार नाहीत. अशा परिस्थिती या ठिकाणी आपण दिसते. पोलीस देखील या ठिकाणी काहीशे ऍक्शन मोडमध्ये दिसत आहेत मात्र जोरदार आता हे पोलिसांना न ऐकता न जुमानत थेट हे कार्यकर्ते याच्या बाहेर पोहोचलेले आहेत आणि जोरदार आंदोलन, जोरदार घोषणाबाजी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. पोलीस तुम्हाला कुठे जायचंय माहित आहे तिथं जमलेले करतो. ऐका माझं, तुम्ही ऐका सर, आम्हाला जाऊन द्या. आम्हाला जाऊन द्या सर. सर आम्हाला जाऊन द्या. आम्ही काय करत नाही सर. आम्हाला जाऊन द्या सर. आम्ही निषेध नोंदवू. पोलीस समजवत आहेत पुढे जाऊ दिला जाणार नाही. पोलिसांनी शेवटची वॉर्निंग दिलेली आहे. आम्ही निषेध जाऊन इथून तुम्ही अगदी समोर आहात, इथून बी सुद्धा तुम्ही निषेध करू शकता असं पोलिसांचं म्हणणं आहे. काँग्रेस भवन अगदी 100 मीटरच्या अंतरावर आहे. त्यापूर्वी आता पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेले आहेत. वरिष्ठ डीसीपी या ठिकाणी दाखल झालेले आहेत, वरिष्ठ अधिकारी, आणि आपण बघतोय त्यांना समजवण्याचा प्रयत्न होतोय. पुढे कारवाईला सामोरं जाऊन आपण बघतोय महिला देखील राहुल गांधी साहेब आंदोलन नाही होणार साहेब. आज त्यांच्या समोर आम्हाला दाखवायचे ते आम्ही पण तयारीत आहे. तुम्हाला पुढे जाऊ दिलं जात नाही. लोकशाही मार्गाने आम्हाला फक्त काँग्रेस भवनच्या पाशी जायचंय. पोलीस आम्हाला जाऊ देत नाही. आम्हाला काँग्रेसचे लोक देखील जमलेत. आम्हाला निषेध नोंदवून द्या साहेब. जबाबदारीने बोलता साहेब, आम्हाला निषेध नोंदवून द्या. तुम्हाला जाऊ देत नाहीत पुढे. साहेब आम्ही प्रयत्न करतोय, तुम्ही स्वतः बघताय. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. तुम्ही असं प्रश्न सत्ताधारी आहात असं म्हणणं आहे त्यांचं. आम्ही कायदा सुव्यवस्था थांबा रे. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहोत. हे सरकार कायद्याचे सरकार आहे. हे सुरक्षा घेणारं सरकार आहे. आम्ही कायदा आणि व्यवस्था बिघडणार नाही याच्या जबाबदारी. अगोदर काँग्रेस भवनची तोडफोड झाली आहे. ते आक्रमक आहेत.
आमचे सगळे पदाधिकारी इथंच बसतील आणि इथंच निषेध नोंदवतील. आमचे सगळे पदाधिकारी इथं बसतील, इथं निषेध नोंदवतील. आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडू देणार नाही. काही तुम्ही पुढे जाणार आहात का? काय भूमिका आहे? हे बघा, आम्ही लोकशाही मार्गाने मागणी करतोय. आम्हाला फक्त काँग्रेस भवनच्या इथे जाऊन घोषणा द्यायची. काय काय मागणी काय निश्चित करणार? सोनिया गांधी राहुल गांधीला अटक होणार आहे. सोनिया गांधी राहुल गांधीला अटक होणार आहे. त्यासाठी त्यांनी बीजेपीने जे बीजेपीच्या विरुद्ध बोलतायत ते बोलणं बंद करावं. त्यांचं जे काय आहे ते लिगली होणार आहे. त्यांचं नागरिकत्व पण जाणार आहे. त्यासाठी बीजेपीच्या विरुद्ध त्यांनी बोलू नये. काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक आहेत. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाला फरक पडत नाही. आम्ही काँग्रेसला जसं जसं उत्तर देऊ शकतो, पण हे सरकार कायदा आणि सुव्यवस्थेचे आहे. आदरणीय देवेंद्र भाऊ हे कायद्याला धरून चालणारं आमचं सरकार आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पदाधिकारी इथं बसून निषेध नोंदवतील. तिथं जाऊन करायचं काय? काँग्रेसचे कार्यकर्ते देखील एक म्हणतात. होऊन द्या निश्चित. काय निश्चित मागणी काय? आ? काय मागणी करणार? भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जे नेरेटिव्ह बसवलं जातं की हेलर प्रकरण जे आहे, या प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडी चौकशी आणि शिक्षा दिलेली आहे. पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं, काँग्रेसच्या नेत्यांचं हे म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी करताय. हा फेक नेरेटिव्ह आम्ही तोडतोय आणि त्यासाठी आम्ही तिथं करून जातो. ईट का जवाब पत्थर से. काँग्रेसचं म्हणणं आहे, ईट का जवाब पत्थर से. तुम्ही जर तिथं गेले तर ते डायलॉग मारतात. आम्ही डायलॉग मारणार नाही. त्यासाठी आम्ही त्यांच्या ऑफिसपर्यंत पोहोचलोय. त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहेत, लोकांसाठी काम करणारे लोक आहेत. त्यासाठी आम्ही इथं आलोय. पण नक्की कायदा सुव्यवस्था बिघडून द्यायची नाही म्हणून आम्ही इथं बसतोय. इथं बसून आम्ही निषेध नोंदवू आणि आमचं आंदोलन पुढे थांबवू. आपण बघतोय हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आता बालगंधर्वाच्या चौकात अलीकडे थांबतायत. घोषणा दिले जात आहेत. आम्ही हट्ट करत नाहीये. आम्ही पोलिसांना याची रिक्वेस्ट केली, पण सांगितल्याप्रमाणे कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे. त्या कायदा सुव्यवस्थेसाठी आम्ही इथंच थांबतोय आणि इथं बसूनच आम्ही आंदोलन करतोय. कायदा सुव्यवस्था बिघडवणारे आम्ही कार्यकर्ते नाही. आपण बघतोय भाजपचे हे सगळे पदाधिकारी या ठिकाणीच बसणार आहेत. पोलिसांनी त्यांना विनंती केली आहे. पोलिसांनी आणि कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे. यापुढे तुम्हाला जाता येणार नाही. पलीकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर रस्त्याच्या मधोमध गाड्या देखील पोलिसांनी आडव्या लावलेल्या आहेत, जेणेकरून हे कार्यकर्ते पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये, किंबहुना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इथं येण्याचा प्रयत्न करू नये. आणि आपण बघतोय भाजपचे कार्यकर्ते आता याच ठिकाणी बसून निषेध व्यक्त करणार आहेत. अगदी 100 मीटरच्या अंतरावर इथून काँग्रेस भवन आहे, ज्या ठिकाणी यांना जायचं होतं. मात्र त्याच्या अलीकडेच पोलिसांनी त्यांना रोखून धरलेलं आहे आणि इथंच बसून आता भाजपचे हे सगळे पदाधिकारी निषेध व्यक्त करणार आहेत. त्यांची हीच मागणी आहे की राहुल गांधी आणि सोनिया गांधींना नॅशनल हॉरर प्रकरणामध्ये त्यांना अटक करावी, ज्या पद्धतीने ईडीने नोटीस दिलेली आहे. आणि आता त्यांना अटक करावी, जेणेकरून ज्या पद्धतीने काँग्रेस आरोप करतात सत्ताधारी पक्षावर, ते देखील या कुठेतरी नक्कीच मिकी, आता जसं तू सांगतोयस तिकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनी थांबण्याची भूमिका घेतली. तिकडेच बसून आता ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. मिकी, या आंदोलनाची ताजी अपडेट जाणून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.